काल जे मी म्हटलं ना की विद्यार्थ्यांना शिक्षकांनी हात लावू नये, मारू नये. जर मारलं, हात लावला तर त्याच्यावरती शिक्षकावरती कारवाई होते. मग पोलिसांवरती का नाही? मग दिल्लीच्या पोलिसांवरती का नाही? खिळे लावलेले दंडुके घेऊन तुम्ही जर मारणार असाल मुलांना, वाटेल ते बाहेरची माणसं आणून तुम्ही जर समजा त्यांना बडवणार असाल, त्या पोलिसांपेक्षा हे आदेश कोणी दिले, हे असं करा म्हणून कोणी सांगितलं? जर शिक्षकांवरती कारवाईची जर समजा कायदा असेल तर अशा प्रकारे बरं त्यांनी काय केलं होतं पोरांनी की तुम्ही इतकं मारलं? आता तर काहीतरी म्हणजे जेवण बंद करून टाकलं होतं. इथपर्यंत गेलात तुम्ही. उद्धवजी पंतप्रधान आता इंस्टाग्रामवर जास्त लक्ष देत आहेत. सगळे मंत्र्यांना सांगितलं. नाही, मला असं वाटतं, ऐका एक गोष्ट अशी आहे की स्वतःचं घरदार सोडून दुनियादारी करणाऱ्यांनी मध्ये मध्ये घरी पण लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःची घरं पण त्यांनी सांभाळण्याची गरज आहे. जाऊ दे, पुढचं मला काय बोलण्याची आवश्यकता नाही. त्याला लागायची खूप जाऊ दे. चला, नाही, या त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही आहोत. मला असं वाटतं मी तरी एखादा कुठच्या तरी एक गोष्ट, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे मी आभार मानेन की त्यांनी उत्तम पद्धतीने संपूर्ण सिच्युएशन परिस्थिती हाताळलेली आहे. अशी कुठचीही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आज मुंबईत होत आहे, पुण्यामध्ये होत आहे किंवा इतरत्र कुठेही असा महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांकडनं गोष्ट झाली नाही. मी खास करून त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी उत्तम प्रकारे त्यांची जबाबदारी पार पाडली. उद्धवजी, राहुल गांधींनी सुद्धा पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. त्यांच्याशी याच्यानंतर आज काय झालं, त्याच्यानंतर काही बोलणं झालंय? नाही, थांबा, आता एवढा मोठा विषय आहे. चलो, धन्यवाद.